जर तुम्ही एक सांगत होते हा कांदा हा मार्केटला न जाता हा तुमचा सगळा डायरेक्ट बियाण्यासाठी गेलेला आहे, म्हणजे डोंगळे लावण्यासाठी गेलेला आहे, डेंगळे. तर मग हा व्यापाऱ्याने उचललेला माल आहे का? व्यापाऱ्याने उचललेला माल आहे आमच्याकडून डायरेक्ट. हा, काय भावात गेलेला? 45 रुपये त्याला दर भेटलाय प्रत्येक किलोला. म्हणजे सरासरी तुम्हाला 45 रुपयांनी गेला ॲव्हरेजली. आणि या वर्षी तुमची टिकवण क्षमता, आज तुम्ही कांद्याची जर साईज बघितली आणि तुम्ही बघा साईज पण याला एकसारखी एकसारखी साईज. आता मुळीचं जे बोलत होते, ही मुळी बघा आतापर्यंत टिकून ठेवलेली सॉइल ही बुस्टर पाठीमागची बघा. आणि महत्वाचं म्हणजे कोजळी नाही, एक महत्वाचा पॉईंट त्याच्यामध्ये आहे. आणि जे बोलत होते मोड येतो तो पण नाही, म्हणजे आज जी पण झालेलं नाही आणि दुबळका पण नाही, एकदम गोल साईज. याला कारण काय माहिती, ह्या गोल साईजचा उपयोग आहे ना आपल्याला पूर्ण मिडियम माल त्यांनी ठेवलेला आहे, मोठा माल उचललेला नाही वाटतं का. हा मिडियम मालाचा सगळ्यात बियाणे प्लॉटसाठी व्यापाऱ्यांनी उचललेला माल आहे. बरं, तर तुमचं आता या दरवर्षी तुम्ही कांदे करताय, कंटिन्यू कांदे आहे की तुमचे? आता म्हणतो होते तुम्ही पहिलंच वर्ष आहे का आपलं इतके दिवस कांदा टिकलाय पहिलेच वर्ष. हां, याला कारण काय माहिती का सर, ऑर्गॅनिक कर्ब जसा वाढत जाईल शेतीचा तसं तुमची पिकाची सुधारणा होत जाणार आहे आणि टिकवण क्षमता वाढत जाणार आहे. आणि त्याला बेनिफिट आता तुमच्या लक्षात आलेला असेल तर याच्या पूर्ण किपिंग क्वालिटी म्हणतो, शायनिंग, साईज, मुळी, या सगळ्या गोष्टी आज जशाच्या तशाच आहेत. आणि तुम्ही डायरेक्ट टाकलेला माल आहे, म्हणजे वावरातून उचलला डायरेक्ट या 12 किलो टाकलेला आहे.